Welcome students. In last lecture we completed that iodide, ketone and carboxylic acids. That topic is very most important for JEE, NEET as well as CET. After that, from organic chemistry section we have to start another new topic, that is amines. What is the name of topic? That is amines. आता हे जे अमाइन्स असतात यांची स्टडी का करायची असते त्यासाठी लक्षात घ्या, अराउंड अस देयर आर सो मेनी अमाइन कंटेनिंग कंपाउंड्स. जसं की पहा, आपण लाईफ जगत असताना आपल्याला व्हिटॅमिन्सची गरज असते. कशाची गरज असते तर व्हिटॅमिन्स. माहिती तुम्हाला व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, लाईक दॅट. ओके, व्हिटॅमिन्स आर अमाइन कंपाउंड्स. व्हिटॅमिन हे काय तर अमाइन कंपाउंड्स आहेत. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते तर प्रोटीन्सची आवश्यकता असते. प्रोटीन्स, ठीक आहे, प्रोटीनची आवश्यकता असते. एक सांगितलं तुम्हाला व्हिटॅमिन हा शब्द व्हायटल अमाइन म्हणजे महत्वाचे अमाइन असलेले सबस्टन्सेस, त्यांना व्हिटॅमिन्स आपण म्हणतो. तुम्हाला माहिती आहे व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन पी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी. तर ते व्हिटॅमिन्स हे अमाइन असलेले कंपाऊंड्स असतात, अमाइन असलेले ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. नंतर प्रोटीन्स, आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते. मग प्रोटीन्स चे रिच सोर्सेस कोणते? आपल्याला माहिती आहे दूध हे प्रोटीनचा रिच सोर्स आहे, अंडी प्रोटीनचे रिच सोर्सेस आहेत, डाळी. ओके, तर त्या प्रकारच्या सबस्टन्सेस मधून आपल्याला प्रोटीन मिळतात. आणि मला सांगायचंय की प्रोटीन्स हे देखील अमाइन असलेले कंपाऊंड्स असतात, अमाइन असलेले ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात. ओके, त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे हार्मोन असतात, हार्मोन्स. ओके, हार्मोन चेंज होत असतात किंवा हार्मोन्स असतात आपल्या बॉडीमध्ये. झाडामध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये म्हणजे ह्युमन बिईंग मध्ये किंवा प्लांट बॉडीमध्ये किंवा अॅनिमल बॉडीमध्ये हार्मोनचा देखील महत्त्वाचा रोल असतो. तर हार्मोन हे देखील अमाइन असलेले ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. आणि म्हणून मला असं सांगायचं की व्हॉट एव्हर वी आर सर्वाइव्हिंग आवर लाईफ ऍट दॅट टाइम वी नीड विटॅमिन्स, प्रोटीन्स, हार्मोन्स, समटाइम अल्कलॉइड्स. Okay, so these are the amine containing organic compound. Hence we have to focus अमाइन्स. कशावरती फोकस करायचे आपल्याला तर अमाइन्स वरती फोकस करायचे. मग तुम्ही म्हणताल की व्हिटॅमिन म्हणजे अमाइन का? तर हो, मी म्हणेल अमाइनचे डेरिव्हेटिव्ह हे व्हिटॅमिन्स आहेत, अमाइनचे डेरिव्हेटिव्ह हे प्रोटीन्स आहेत, अमाइनचे डेरिव्हेटिव्ह हे हार्मोन्स आहेत. म्हणजे एकंदरीत व्हिटॅमिन्स मध्ये अमाइन आहेत, प्रोटीन्स मध्ये अमाइन आहेत, हार्मोन्स मध्ये देखील अमाइन्स येतात, अल्कलॉइड्स मध्ये देखील अमाइन्स आहेत. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला फोकस करायचे या टॉपिक वरती. अमाइन्स काय असतात आपण पाहूया. मी पहिला शब्द वापरला, अमाइन्स आर द ऑर्गॅनिक डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. अमाइन्स काय असतात? अमाइन्स आर द ऑर्गॅनिक डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. आता मी डेफिनेशन कडे चाललोय. तर डेफिनेशन समजण्यासाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल क्रिएट करून देतो जेणेकरून तुम्हाला त्याची डेफिनेशन लक्षात येईल. ओके, या टॉपिक मध्ये आपल्याला पाहिजे अमाइन्स काय काय असतात. तर अमाइन्स काय असतात, त्यांची डेफिनेशन, अमाइनचं क्लासिफिकेशन, अमाइनचं मेथड ऑफ प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स आणि सगळ्यात शेवटी युजेस आपल्याला पाहायचे. ओके, तर अमाइन म्हणजे काय सांगतो अगोदर पहा. तर सगळ्यात अगोदर मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना अमोनिया काय असतं ते माहिती आहे. अमोनियाचा फॉर्म्युला कोणता? अमोनिया याचा फॉर्म्युला NH3. त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला इथं काढणार आहे. ओके, पहा इथं काढतो मी. हा N दिसतो तुम्हाला इथं, हा N. ओके, अमोनिया, नायट्रोजन, त्याला 3 कोव्हॅलेंटली बॉन्डेड हायड्रोजन ॲटम असतात. किती? 3 कोव्हॅलेंटली बॉन्डेड. मी याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढतो. अमोनियामध्ये सेंटरला नायट्रोजन, त्याला 3 हायड्रोजन ॲटम असतात आणि या नायट्रोजनच्या डोक्यावरती लोन पेअर असते. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण 11वीला केमिकल बॉन्डिंग या टॉपिक मध्ये पाहिलेले. स्ट्रक्चर ऑफ अमोनिया, मग त्याचं हायब्रिडायझेशन काय, त्याची जिओमेट्री काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं पाहिलेल्या आहेत. ओके, तर N कोव्हॅलेंटली बॉन्डेड विथ हायड्रोजन, नायट्रोजनला 3 कोव्हॅलेंटली बॉन्डेड हायड्रोजन ॲटम असतील आणि त्याच्या डोक्यावरती एक लोन पेअर असेल तर त्याला आपण म्हणतो अमोनिया. काय म्हणतो आपण त्याला? अमोनिया. हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता?
तर NH3 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, इथे लिहितो मी अमोनिया. इथं काय लिहितो तर मी इथे लिहिते अमोनिया. ओके, आता हे झालं अमोनिया. NH3 डोक्यात फिट करा तुम्ही. NH3 म्हणजे अमोनिया. नायट्रोजनच्या डोक्यावरती काय असते? लोन पेअर. त्याला आपण नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन देखील म्हणू शकतो. NH3 इज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड दिस इज अ स्ट्रक्चरल फॉर्म्युला. नायट्रोजनला 3 कोव्हॅलेंट बॉन्ड असतात आणि त्याच्या डोक्यावरती एक लोन पेअर असते आणि ते 3 कोव्हॅलेंट बॉन्ड हायड्रोजन सोबत असतात. त्यावेळेस त्याला आपण अमोनिया म्हणतो. काय म्हणतो? अमोनिया. तुम्ही म्हणता सर तुम्ही तर अमोनिया सांगता वर अमाइन्स. ओके, तुम्हाला सांगायचं काय त्याचं लक्षात घ्या. अमोनियाचा हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे आणि हा मॉलिक्युलर फॉर्म्युला NH3. ओके, आता काय बदल करतोय ते पहा. पहिला बदल असा करतोय की मी असं म्हणतोय अमोनियाचा हा हायड्रोजन ऍटम मी काढतोय. अमोनियाचा हायड्रोजन ऍटम काढतोय आणि त्याच्या जागी R ठेवतोय. पहा, NH3 आहे ना, हायड्रोजन ऍटम. दिस हायड्रोजन ऍटम इज रिप्लेस्ड बाय R आणि इथं हा झाला RNH2. हा NH3 चा एक H कोणी रिप्लेस केला बरं? वन हायड्रोजन ऍटम इज रिप्लेस्ड बाय R ग्रुप. कोणी रिप्लेस केला तर R ग्रुपनं रिप्लेस केला. विद्यार्थी मित्रांनो, सुरू होताना सांगतो मग मी की तर R म्हणजे काय? तर R म्हणजे तो अल्किल ग्रुप असू शकतो, किंवा तो अरिल ग्रुप असू शकतो. इथे एवढं लक्षात ठेवा. अल्किल किंवा अरिल ग्रुप असणार आहे. मी एक हायड्रोजन काढला, अमोनियाचा एक हायड्रोजन ऍटम काढला, अल्किल ग्रुपनं तयार झालं RNH2. काय तयार झालं? RNH2. विद्यार्थी मित्रांनो, काय तयार झालं? RNH2. मी असं म्हणेल याला म्हणतो मी प्रायमरी अमाइन. याला काय म्हणतो मी? प्रायमरी अमाइन. सध्या एवढं तर लक्षात ठेवा, प्रायमरी अमाइन. ओके, एक्झाम्पल देतो इथं तुम्हाला मी समोर. एक्झाम्पल, आता R म्हणजे काय तर तुम्हाला आताच मी सांगितलं R म्हणजे काय असणार आहे. तर R म्हणजे अल्किल किंवा अरिल ग्रुप. तर पहा, एक्झाम्पल देताना असं म्हणतोय मी, जर मी एक काम केलं, हा R म्हणजे CH3 ग्रुप जर घेतला, एक्झाम्पल नंबर 1, R म्हणजे CH3 ग्रुप घेतला आणि इथं NH2. आता पहा, यांना 2 H येतात, NH2. ओके, तर हा झाला मिथिल अमाइन. काय तयार झाला विद्यार्थी मित्रांनो? हा मिथिल अमाइन. हा CH3 ग्रुप जोडला. दुसरं, हा R जो आहे इथं मिथिल रिप्लेस केला. दुसरं एक्झाम्पल घेत असताना मी तो R म्हणजे असा ग्रुप घेतोय. ओके, ओके, तुम्ही म्हणता सर असे NH काढायची गरज आहे का? नायट्रोजनला किती हायड्रोजन येतं? 2. इथं तसे दिसतात ना? ठीक आहे. तर R म्हणजे काय? तर R म्हणजे सरनं सांगितलं, आताच मी सांगितलं की R म्हणजे अल्किल किंवा अरिल ग्रुप. अल्किल ग्रुपचे एक्झाम्पल, R म्हणजे CH3 घेतला, CH3NH2. आणि जर R म्हणजे अरिल ग्रुप घेतला तर C6H5NH2. मी यांना म्हणतोय प्रायमरी अमाइन. काय म्हणतो यांना मी? प्रायमरी अमाइन. ओके, तर NH3 चा एक हायड्रोजन ऍटम, NH3 म्हणजे अमोनियाचा एक हायड्रोजन ऍटम जर एक R ग्रुप न काढला तर तयार होतं RNH2. मी यालाच कसं लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो? यालाच लिहू शकतो RNH2. काय लिहू शकतो मी? RNH2. ते झालं प्रायमरी अमाइन. ते काय झालं तर प्रायमरी अमाइन. मी डेफिनेशन आत्ताच नाही सांगणार, डेफिनेशन नंतर सांगणार. ओके, एक हायड्रोजन रिप्लेस केला, हा कंपाऊंड तयार झाला. आता दुसरी कंडिशन पहा. दुसरी कंडिशन, मी जर असं म्हणलं या अमोनियाचा हा हायड्रोजन ऍटमही काढायचा आणि हा हायड्रोजन ऍटमही काढायचा, म्हणजे 2 H काढणार आहे. किती H? 2 H काढणार आहे आणि त्याच्या ऐवजी 2 R ग्रुप टाकणार आहे. काय टाकणार आहे? 2 R. म्हणजे इथला H च्या ऐवजी मी लिहिलं R. ओके, इथं काय आहे? N. ओके, नंतर इकडं ह्या H च्या ऐवजी टाकतोय R डॅश. काय टाकतोय? R डॅश. आणि इथं ऍज इट इज एक हायड्रोजन ऍटम ठेवतो. ओके, यालाच कसं लिहू शकतो आपण? यालाच लिहू शकतो R2NH. R आणि R डॅश. पहा, R आणि R डॅश हे काय? ते 2 सारखे अल्किल ग्रुप असू शकतात किंवा 2 वेगळे अल्किल ग्रुप असू शकतात. R आणि R डॅश काय? तर R आणि R डॅश हे 2 सारखे अल्किल ग्रुप असू शकतात किंवा 2 वेगळे अल्किल ग्रुप असू शकतात, किंवा हे 2 सारखे अरिल ग्रुप असू शकतात किंवा 2 वेगळे अरिल ग्रुप असू शकतात. R म्हणजे काय सांगते तुम्हाला मी? की अल्किल किंवा अरिल ग्रुप. ओके, एक्झाम्पल देतो विद्यार्थी मित्रांनो. काय देतो एक्झाम्पल? पहा तिथं मी असं म्हणतोय की R आणि R डॅश आपण 2 अल्किल ग्रुप घेऊ. तर हा R म्हणजे मी ते घेतला CH3. ओके, नंतर
CH3 घेतला, नंतर इथं दुसरा घेतला CH3 आणि इथं घेतला H, तर याचं नाव आहे डायमिथिल अमाइन. याचं नाव काय तर डायमिथिल अमाइन. हे त्याचं एक एक्झाम्पल मी भरपूर घेणार आहे, बोर्डच्या दृष्टीने मी इथे एकच एक्झाम्पल घेतोय, नंतर पुन्हा घेतो. ओके, CH3NH CH3 याचं नाव काय लिहिलंय डायमिथिल अमाइन. काय लिहिलं तर डायमिथिल अमाइन. तर विद्यार्थी मित्रांनो, जर अमोनियाचे दोन हायड्रोजन ऍटम दोन सारख्या किंवा वेगळ्या अल्किल किंवा अरिल ग्रुपने जर काढलेले असतील तर तशा कंपाऊंडला सेकंडरी अमाइन म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? सेकंडरी अमाइन असं म्हणायचं असतं. किती एच काढले आतापर्यंत? पहिली कंडिशन आपण असं म्हणू, पहिली पॉसिबिलिटी मध्ये एक हायड्रोजन ऍटम काढला, त्याच्याऐवजी एक R जोडला, तयार झाला RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन. त्यांना काय म्हणतो आपण? प्रायमरी अमाइन म्हणतो. दुसरी केस की जर अमोनियाचे मी हा एक हायड्रोजन काढला आणि इकडचा हायड्रोजन ॲटम जर काढला तर इथं तयार झाला R2NH, त्याला सेकंडरी अमाइन म्हणायचं. काय म्हणायचं? सेकंडरी अमाइन. तर काही कंपाऊंड तयार होत असताना अमोनियाचा एक हायड्रोजन ॲटम, अमोनियाचा दुसरा हायड्रोजन आणि अमोनियाचा तिसरा पण हायड्रोजन ॲटम निघून जातो आणि इथं अशा प्रकारचा कंपाऊंड तयार होतो. इथं दोन इथं नंतर अमोनियाचा 1 2 3 हायड्रोजन ॲटम काढले आणि त्याच्या ऐवजी जर आपण 3 R ग्रुप जोडले तर मिळणारं स्ट्रक्चर ते असं RN R' R'. ओके, हा H आणि हा H काढला कोणी? एका हा H काढला R न, हा H काढला R' न आणि हा H काढला R'' न. तर R' हे तीन सारखे अल्किल ग्रुप असू शकतात, हे तीन वेगळे अल्किल ग्रुप असू शकतात, किंवा हे तीन सारखे अरिल ग्रुप असू शकतात, किंवा तीन वेगळे अरिल ग्रुप असू शकतात. एवढं सध्या लक्षात ठेवा. आणि ह्याचं रिप्रेझेंटेशन मी असं लिहितोय R3N. यांना टर्शियरी अमाइन म्हणायचं असतं. एक्झाम्पल नंबर 1 इथे पहा. CH3 हा N, इथं CH3 आणि इथं CH3. याचं नाव तुम्हाला सांगतोय मी, याचं नाव आहे ट्रायमिथिल अमाइन. काय नाव याचं? ट्रायमिथिल अमाइन. काय तर ट्रायमिथिल अमाइन. तर मला सांगायचंय का आता डेफिनेशन पहा. 1 2 3 हायड्रोजन ॲटम 3 सारख्या किंवा वेगळ्या अल्किल किंवा अरिल ग्रुपने रिप्लेस केलं, तर इथं 3 सारख्या अल्किल ग्रुपने रिप्लेस केलं, याचं नाव आहे ट्रायमिथिल अमाइन. तर पहा, हा CH3NH2 कडे फोकस करा. CH3NH2 ओके, मिथिल अमाइन. यात कार्बन आहे का? ओके आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. कसा आहे हा? ऑर्गॅनिक कंपाऊंड. नंतर दुसरा पहा, CH3NH CH3. इथे पहा, हा सेकंडरी अमाइन. ओके, CH3NH CH3. ओके, इथं पण कार्बन आहे. तिसरं इथं जर तुम्ही पहा, इथं पण काय, त्या नायट्रोजनला 1 2 आणि 3 कार्बन जोडलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेशन सांगायच्या अगोदर मी असं म्हणेल की हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड म्हणजे बोर्डवरती काढलेले सगळेच कंपाऊंड हे अमाइन्स आहेत. काय ते? अमाइन्स. मग अमाइन्स म्हणजे काय? तर असं सांगतो मी, दीज आर द अमाइन्स. हे काय तर अमाइन्स. अमाइन्स आर द डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया. हे अमाइन्स येतं. आणि हे कोणाचे डेरिव्हेटिव्ह बरं? डेरिव्हेटिव्ह म्हणजे एखाद्या कंपाऊंड पासून तयार केलेला नवीन कंपाऊंड. जसं तुम्हाला माहितीये, दुधापासून दही तयार केलं जातं. दही हा डेरिव्हेटिव्ह कोणापासून तयार केला? तो दुधापासून तयार केला, नाही का? दुधाचा डेरिव्हेटिव्ह दही. तसं पहा, हे सर्व कंपाऊंड ह्या एरोच्या इकडे दिलेले हे असतील, हे जनरल रिप्रेझेंटेशन. पण हे जे एक्झाम्पल आहेत या सर्वांना मी म्हणतोय अमाइन्स. काय म्हणतो तर? अमाइन्स. ते कशापासून तयार झाले? जर मला सांगा, यांच्यामध्ये NH2 नसता, इथं NH नसता आणि इथं N जर नसता, तर यांना आपण अमाइन म्हणू शकलो नसतो. मग कोणामुळे अमाइन्स झाले ते? तर विद्यार्थी मित्रांनो, इथं NH2 मुळे, इथं NH मुळे आणि इथं नायट्रोजन. एकंदरीत ते कंपाऊंड हे अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह आहेत. म्हणून मी डेफिनेशन सांगतोय त्याशी, अमाइन्स आर द डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया. किंवा पुढे जाऊन, अमाइन्स आर द ऑर्गॅनिक डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया in which 1 2 or all the 3 hydrogen atoms of ammonia are replaced by same or different
alkyl or aryl groups are called as amines. आता मी डेफिनेशन लिहिणार आहे. डेफिनेशन नीट समजून घ्या आणि मला हे मोडायची गरज पडणार आहे. तर या रिप्रेझेंटेशन मध्ये हे पहा, इथं RNH2 तुम्हाला दिसतं, हे RNH2 दिसतं, इथं R आणि R डॅश मुद्दामून काढलं आणि इथं R डॅश आणि R डबल डॅश. हे काय असतात विद्यार्थी मित्रांनो? तर तुमच्या माहितीसाठी थोडक्यात लक्षात ठेवा, या अमाइन्स मध्ये R म्हणजे काय? R म्हणजे अल्किल और अरिल ग्रुप. अल्किल और अरिल ग्रुप लक्षात ठेवायचं. ओके, डेफिनेशन देते तुम्ही. डेफिनेशन लिहिल्यानंतर आपण त्यांचं क्लासिफिकेशन पाहू शकता. ओके, पहा. पहिली अमाइन्स काय असतात? पहिला शब्द सांगतो, अमाइन्स आर द ऑर्गॅनिक डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया. ऑर्गॅनिक याचा अर्थ काय? कार्बन कंटेनिंग डेरिव्हेटिव्हज. ओके, म्हणून लिहितो अमाइन्स आर द organic derivatives of ammonia in which काय सांगतो तर amines are the organic derivatives of ammonia in which one two or all म्हणजे किती? all the three hydrogen atoms of ammonia are replaced किंवा substituted are replaced by same or different alkyl or aryl groups. पहा, ही झाली डेफिनेशन. डेफिनेशन कडे नीट लक्ष द्या. डेफिनेशन लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला इथं फोकस करावं लागेल. हा CH3NH2 अमाइन आहे, याचं नाव काय? पाहा, मिथिल अमाइन. म्हणजे काय झाला? हा अमाइन झाला. CH3NH2 म्हणजे काय? मिथिल अमाइन. शेवटी काय आलं? अमाइन. नंतर CH3NH3 डायमिथिल अमाइन, हा पण काय येतं? अमाइन. तिसरं ट्राय मिथिल अमाइन, हे पण काय झालं तर अमाइन. हे काय येतं तर हे आहेत अमाइन सबस्टन्सेस, अमाइन कंपाऊंड. मग अमाइन्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सर तुम्ही सांगितले, आमची डेफिनेशन लक्षात आली मला, नाही का? अमाइन्स काय असतात तर अमाइन्स हे कार्बन कंटेनिंग डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया आहेत. म्हणजेच मी असं म्हणतोय, अमाइन्स आर the organic derivatives of ammonia in which one two or all three hydrogen atoms of ammonia are replaced by same or different alkyl or aryl groups. तुम्ही म्हणता सर पुढे इथे एक रिप्लेस झालाय, तर पहा हा NH3 आहे, अमोनियाचा एकच हायड्रोजन ॲटम रिप्लेस झालाय. इथे पहा ना, NH3 आहे का फॉर्म्युला? नाही. तिथे फॉर्म्युला कोणता आहे? NH2. तो कसा? त्याचं कारण इथला हायड्रोजन काढला, तिथे CH3 आला, CH3NH2 अमाइन. दुसरी केस, इथं दोन हायड्रोजन निघून जातात. या कंपाऊंड मध्ये जर पाहिलं तुम्ही, अमोनियाचा इथला एक हायड्रोजन आणि इकडचा एक हायड्रोजन दोन मिथिल रिप्लेस केलाय, हा डायमिथिल अमाइन, तो सेकंडरी आहे. आणि सॉरी, तिसरा जो कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये इथं जो तयार झालाय, तर या अमोनियाच्या स्ट्रक्चर कडे पहा तुम्ही, याच्याकडे 1 2 आणि 3 हायड्रोजनच्या ऐवजी 1 2 आणि 3 मिथिल ग्रुप आले. तर काय तर मिथिल ग्रुप, हा टर्शियरी अमाइन. ओके, पण हे एकंदरीत काय ते अगोदर आपल्याला अमाइन म्हणजे काय हे समजणं महत्त्वाचं आहे. तर अमाइन्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? बघा आता, अमाइन्स माहिती आहे तुम्हाला. आणि ऑर्गॅनिक कशामुळे? कारण यांच्यामध्ये कार्बन आहे, यांच्यात काय तर कार्बन आहे. म्हणून अमाइन्स आर द ऑर्गॅनिक डेरिव्हेटिव्हज ऑफ ammonia in which 1 2 or all the 3 hydrogen atom of ammonia are replaced by same or different alkyl or aryl group are called as amines. त्यांना काय म्हणतो आपण? तर amines असं म्हणतो. त्यानंतर मला सांगायचे की त्यांचा जनरल फॉर्म्युला काय असतो. ओके, amines contain जनरल फॉर्म्युला, बरं का, सगळ्यासाठी ऍप्लिकेबल असेल असं नाही. Amines contain
किंवा अमाइन्स हॅव्हिंग जनरल फॉर्म्युला, अमाइन्स हॅव्हिंग जनरल फॉर्म्युला, अमाइन्स हॅव्हिंग जनरल फॉर्म्युला कोणता, तर तो आहे CnH2n+3n. ओके, अमाइन्स कंटेन जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n+3n हा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. ओके, त्यानंतर आपल्याला पाहायचं पुढे क्लासिफिकेशन. काय पाहायचं आपल्याला, क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. मी इथं सांगणारच आहे, परत इकडे लिहिणार आहे. तर पुढचा जो पॉइंट आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. काय आहे तर क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स आपल्याला पाहायचे. काय पाहायचं आपल्याला तर क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. अगोदर तुम्हाला अमाइन्स लक्षात आलं का, अमाइन्सची डेफिनेशन लक्षात आली. तर अमाइन्स आर द ऑर्गॅनिक डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया इन विच 1, 2 or all the 3 hydrogen atoms of ammonia are replaced by same or different alkyl or aryl group are called as amines. Okay, amines having a general molecular formula CnH2n+3n. आणि n म्हणजे काय असतं, तर n म्हणजे असतं नंबर ऑफ कार्बन ऍटम्स. n म्हणजे काय असतं, तर n म्हणजे असतं नंबर ऑफ कार्बन ऍटम्स. त्यानंतर आपल्याला पुढचा पाहायचा पॉइंट क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. इथं तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे काय असतं. अमाइन्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. अमाइन्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. आता कशावर क्लासिफिकेशन त्यांचं, तर एका अमोनियाच्या मॉलिक्यूलचे किती हायड्रोजन ऍटम रिप्लेस झालेले आहेत अल्किल किंवा अरिल ग्रुपनं, त्यानुसार अमाइनचे 3 प्रकार. पहिला प्रकार पहा, पहिला मी म्हणाल प्रायमरी अमाइन. पहिला प्रकार कोणता आहे, प्रायमरी अमाइन. इथे थोडक्यात तुम्हाला लिहितो क्लासिफिकेशन ऑफ अमाइन. पहिला प्रकार आहे प्रायमरी अमाइन, त्यालाच आपण म्हणतो 1 डिग्री अमाइन. त्यालाच काय म्हणतो आपण तर 1 डिग्री अमाइन. प्रायमरी अमाइन म्हणजे काय, तर जे अमाइन्स तयार होत असताना अमोनियाचा फक्त एकच हायड्रोजन ऍटम रिप्लेस झालेला असतो, त्यांना प्रायमरी अमाइन म्हणायचं. इथं पहा RNH2, त्यांना मी प्रायमरी अमाइन म्हटलंय. काय म्हटलं तर प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन मध्ये अमोनियाचा एकच हायड्रोजन ऍटम हा R न रिप्लेस केलेला असतो. R म्हणजे अल्किल किंवा अरिल ग्रुप. RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन. ओके, इथे पहा एक्झाम्पल CH3NH2. एक्झाम्पल काय तर CH3NH2 किंवा फिनेल. मग प्रायमरी अमाइनची डेफिनेशन मी तुम्हाला सांगणारच आहे किती अशी. द अमाइन्स इन विच, बरी का अगोदर पहा क्लासिफिकेशन करा. पहिलं कोणतं प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन मध्ये अमोनियाची किती, प्रायमरी अमाइन मध्ये अमोनियाचा फक्त एकच हायड्रोजन ऍटम हा R ग्रुपनं रिप्लेस केलेला असतो. प्रायमरी अमाइन्स हे रिप्रेझेंट केले जातात RNH2 न. कशाला रिप्रेझेंट केले जातात तर RNH2 म्हणजे R म्हणजे अल्किल किंवा अरिल ग्रुप, हा झाला प्रायमरी अमाइन. ओके, एक्झाम्पल CH3NH2 मिथिल अमाइन किंवा दुसरं याचं नाव आहे ऍनिलीन. याचं नाव काय तर ऍनिलीन हे त्याचं नाव आहे. ओके, दुसरं इथं पहा, मी जर असं म्हटलं अमोनियाचा हा एक हायड्रोजन ऍटम आणि हा एक हायड्रोजन ऍटम जर R आणि R डॅश ने रिप्लेस केले तर विद्यार्थ्यांनो त्यांना सेकंडरी अमाइन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सेकंडरी अमाइन. द अमाइन इन विच टू हायड्रोजन ऍटम आर रिप्लेस्ड बाय सेम और डिफरंट अल्किल और अरिल ग्रुप आर कॉल्ड एज अ सेकंडरी अमाइन. इथं पहा RNH R डॅश अमोनियाचे किती हायड्रोजन रिप्लेस आहेत, हा एक आणि हा एक, RN R डॅश आणि H, याला आपण म्हणतो सेकंडरी अमाइन. काय म्हणतो आपण त्याला, सेकंडरी अमाइन. अमोनियाचे 2 हायड्रोजन ऍटम जर 2 सारख्या किंवा वेगळ्या अल्किल ग्रुपने रिप्लेस केलेले असतील तर त्यांना सेकंडरी अमाइन म्हणायचं असतं. ओके, हे एक्झाम्पल इथे पाहू शकता. अमोनियाचे 2 हायड्रोजन ऍटम इथं एका मिथिलनं आणि इथं दुसऱ्या म्हणजे सारख्याच मिथिलनं रिप्लेस केलं तर मग हा झाला सेकंडरी अमाइन. त्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी अमाइन असं म्हणतो. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ह्या कंपाऊंड मध्ये, इथल्या कंपाऊंड मध्ये अमोनियाचा 1, 2 आणि 3 म्हणजे सर्वचे सर्व हे कशाने रिप्लेस केलं, R ने रिप्लेस केलं. एक्झाम्पल CH3 आणि बॉन्ड येतं नायट्रोजनला. याचं नाव आहे ट्राय मिथिल अमाइन. काय नाव याचं तर ट्राय मिथिल अमाइन हे त्याचं नाव आहे. ओके, तर प्रायमरी अमाइन म्हणजे काय, मी तर सगळ्यांचं क्लासिफिकेशन आणखीन तुम्हाला
इथं देणार आहे त्याचे प्रत्येकाचं अल्किल आणि अरिलचं एक्झाम्पल देखील देणार आहे. पहिलं आपण पाहिलं प्रायमरी अमाइन, दुसरं कोणतं पाहिलं सेकंडरी अमाइन. कोणतं पाहिलं आपण सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइनच्या बाबतीत काय सांगितलं, ज्या ज्या वेळेस अमोनियाचे दोन हायड्रोजन ॲटम दोन सारख्या किंवा वेगळ्या अल्किल ग्रुपने रिप्लेस केलेले असतील तर त्याला सेकंडरी अमाइन म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं, सेकंडरी अमाइन असं म्हणायचं असतं. आणि ज्या ज्या वेळेस अमोनियाचे सर्वचे सर्व हायड्रोजन ॲटम गायब झालेले असतात आणि तिथं अल्किल किंवा अरिल ग्रुप आलेले असतात त्याला टर्शियरी अमाइन म्हणायचं. ओके, तर इथं हा कोणता झाला टर्शियरी अमाइन. तिसरा प्रकार कोणता, तर तिसरा प्रकार आहे टर्शियरी अमाइन. त्यांचे एक्झाम्पल कोणतं, तर त्याचं एक्झाम्पल ट्रायमिथिल अमाइन. मिथिल अमाइन हा प्रायमरी अमाइन, डायमिथिल अमाइन हा सेकंडरी अमाइन आणि ट्रायमिथिल अमाइन हा टर्शियरी अमाइन. अमाइनचे किती प्रकार, अमाइनचे 3 प्रकार. किती, 3 प्रकार. कशावर, तर डिपेंडिंग अपॉन हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया. डिपेंडिंग अपॉन हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय सेम और डिफरंट alkyl or aryl group. Amines are classified into 3 types. पहिला प्रकार प्रायमरी अमाइन, ज्यांच्यामध्ये अमोनियाचा फक्त एकच हायड्रोजन ॲटम रिप्लेस झालेला असतो अल्किल किंवा अरिल ग्रुपनं, त्याला प्रायमरी अमाइन म्हणायचं. ओके, सेकंडरी अमाइन. दुसरा प्रकार सेकंडरी अमाइन, डिटेल देणार आहे नंतर. आणि जर अमोनियाचे दोन हायड्रोजन ॲटम, द अमाइन्स इन विच 2 हायड्रोजन ॲटम्स of ammonia replaced by same or different alkyl or aryl group are called as a secondary amine. Example is here, फक्त एकच एक्झाम्पल घेतोय तर कोणतं, डायमिथिल अमाइन. आणि तिसरं एक्झाम्पल घेतोय ते कोणतं किंवा टाइप कोणतं आहे, 3 डिग्री अमाइन म्हणजे टर्शियरी अमाइन. when all म्हणजे काय, अमोनियाला 3. when all means 3 hydrogen atom of ammonia are replaced by same or different alkyl or aryl group are called as a tertiary amines. म्हणजे ज्या अमोनियाचे 3 हायड्रोजन ॲटम हे 3 सारख्या किंवा वेगळ्या अल्किल किंवा अरिल ग्रुपने रिप्लेस केले तर नवीन होणाऱ्या कंपाऊंडला टर्शियरी अमाइन म्हणायचं असतं. ओके, एक्झाम्पल इथं हे तुम्ही पाहू शकता, ट्रायमिथिल अमाइन. आता मी तुम्हाला आणखी त्याच्या पुढे जाऊन सांगणार आहे. नंतर मला सांगत असताना असं म्हणायचंय की हा जो अमोनिया आहे, अमोनियाचं स्ट्रक्चर, यामधला जो नायट्रोजन आहे त्याचं हायब्रिडायझेशन हे sp3 असतं. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी लक्षात ठेवा, व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ नायट्रोजन इन अमोनिया. आपण 11वीला केमिकल बॉन्डिंग, नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग या टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे. नायट्रोजन अमोनिया मधला sp3 हायब्रिडाइज्ड असतो. नायट्रोजनला 3 हे सिग्मा कोव्हलंट बॉन्ड हायड्रोजन ॲटम सोबत असतात. आणि त्यानंतर प्रायमरी अमाइन मधला जो नायट्रोजन असेल किंवा सेकंडरी मधला असेल किंवा टर्शियरी मधला असेल, या प्रत्येक नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन देखील हे काय असतं, तर देखील हे sp3 असतं. काय असतं, तर हे sp3 असतं. ओके, मी हे मोडणार आहे आणि त्यानंतर पुन्हा चार्टच्या माध्यमातून तुम्हाला मी क्लासिफिकेशन समजून सांगणार आहे. ओके, आणि त्याचबरोबर आता डिपेंडिंग अपॉन रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ऑफ अमोनिया, amines are classified into 3 types: प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन अँड टर्शियरी अमाइन. नंतर पुन्हा ह्या सेकंडरी आणि टर्शियरी अमाइनचे 2 प्रकार आहेत, सिंपल अमाइन आणि मिक्स्ड अमाइन. एक एक गोष्टी मी इथं क्लिअर करत जात आहे. ओके, तर हे तुम्ही बोर्डवर पहा, कारण हे मला मोडायचे आणि नंतर पुन्हा तुम्हाला पी चार्टच्या फॉर्म मध्ये मला समजून सांगायचं. ठीक आहे, आपण डेफिनेशन आणि इथं आपण एक्झाम्पल पाहिले. आता त्याचं क्लासिफिकेशन त्याच फॉर्मॅट मध्ये, पण आणखीन तुम्हाला ते लक्षात येईल. ओके, आता आपण पाहूया क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. अमाइन्सचं क्लासिफिकेशन. ओके, ते कशावर असतं, तर विद्यार्थी मित्रांनो, अमोनियाचे किती हायड्रोजन ॲटम हे अल्किल किंवा अरिल ग्रुपने रिप्लेस केले तर त्यावरती ते डिपेंड असतं. आणि म्हणून मी तर असं येतो डिपेंडिंग अपॉन, कशानुसार पहा, डिपेंडिंग अपॉन H atoms, H atoms, थोडक्यात बरं का, H atoms of NH3 are replaced by, depending upon number of hydrogen atoms of ammonia are replaced by alkyl or aryl group.
रिप्लेस्ड बाय अल्किल और अरिल ग्रुप, तुम्हाला फक्त समजण्यासाठी. अमोनियाचे किती हायड्रोजन ऍटम हे अल्किल किंवा अरिल ग्रुपने रिप्लेस केले तर त्यानुसार अमाईनचं क्लासिफिकेशन 3 प्रकारामध्ये आहे. पहिला प्रकार प्रायमरी अमाइन, दुसरा सेकंडरी अमाइन आणि तिसरा टर्शियरी अमाइन. ओके, पहा इथं सुरुवात करतो मी. हे टाकतो इथं, अगोदर टाकतोय अमाइन्स. काय टाकतो तर अमाइन्स. हे घ्या, इथे टाकलं मी अमाइन्स. ओके. डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ हायड्रोजन atoms of ammonia replaced by alkyl or aryl group, amines are mainly classified into 3 types. पहिला प्रकार कोणता आहे आपला? तर पहिला प्रकार मी तुम्हाला सांगितला आहे. कोणता आहे पहिला प्रकार? तर पहिला प्रकार आहे प्रायमरी अमाइन. कोणता प्रकार आहे पहिला? इथे लिहितो मी. तर इथे लिहितो तो आहे पहिला प्रायमरी अमाइन. कोणता आहे? प्रायमरी, किंवा त्यांनाच म्हटलं जातं 1 डिग्री अमाइन. प्रायमरी अमाइन किंवा 1 डिग्री अमाइन. यांची डेफिनेशन पहा, थोडक्यात मी सांगणार आहे. ओके. द अमाइन्स, प्रायमरी अमाइन्स काय असतात? द अमाइन्स इन विच ओनली 1 हायड्रोजन atom of ammonia replaced by only 1 alkyl or aryl group are called as primary amines. Are called as primary amines. Okay. Primary amines contain functional group. Primary amines contain functional group. पहा इथं डेफिनेशन लक्षात आली का? The amines in which only 1 hydrogen atom of ammonia are replaced by only 1 alkyl or aryl group are called as primary amines. Primary amines contain functional group. पहा इथं मी लिहितोय functional group. कोणता असतो? NH2 हा functional group असतो. NH2 ग्रुप हा फंक्शनल असतो. मी असं टाकतो इथं पहा. फंक्शनल ग्रुप कोणता असतो प्रायमरी अमाइन मध्ये? तर तो इथे लिहितो. फंक्शनल ग्रुप कोणता असतो? तर त्यांच्यात असतो NH2. फंक्शनल ग्रुप असतो त्यांच्यात NH2. ओके. नंतर प्रायमरी अमाइन कसे रिप्रेझेंट केले जातात? रिप्रेझेंटेशन ऑफ प्रायमरी अमाइन इज लाईक दिस. RNH2 असं त्यांचं रिप्रेझेंटेशन असतं. आणि R म्हणजे काय बरं? तर R म्हणजे इथं लक्षात ठेवा. R म्हणजे काय? इन धिस प्रायमरी अमाइन R म्हणजे अल्किल. R म्हणजे काय? अल्किल और अरिल ग्रुप. अल्किल और अरिल ग्रुप. ओके. एक्झाम्पल देतोय मी. एक्झाम्पल देतोय पहा. एक्झाम्पल, जर हा R म्हणजे मी घेतला CH3 ग्रुप, R म्हणजे घेतला CH3, तिथे तयार झालं CH3NH2. याचं नाव काय आहे? याचं नाव आहे मिथिल अमाइन. याचं नाव काय? तर मिथिल अमाइन हे त्याचं नाव आहे. दुसरं हा इथं एक्झाम्पल 2 घेतोय. R म्हणजे CH3 घेतला, त्याचं नाव झालं मिथिल अमाइन. आणि दुसरं एक्झाम्पल, हा R म्हणजे इथे पहा, इथे घेतो वाटलं. चला दुसरं एक्झाम्पल इथे घेतो. R म्हणजे मी जर घेतला तर CH3CH2 ग्रुप, तर काय होईल? CH3CH2NH2. ओके. इथं तयार होईल इथिल अमाइन. काय तयार होईल विद्यार्थी मित्रांनो? इथं तयार होईल इथिल अमाइन. R म्हणजे मिथिल, दुसरा R म्हणजे इथिल घेतला. तिसरं एक्झाम्पल, मी हा R म्हणजे जर अरिल ग्रुप घेतला, कोणता ग्रुप घेतला? अरिल, C6H5, तर इथं तयार होतं हे. इथं तयार होतं हे. ओके. हा याचं नाव काय? तर याचं नाव आहे ॲनिलीन. काय नाव याचं? ॲनिलीन, किंवा यालाच फिनिल अमाइन देखील तुम्ही म्हणू शकता. काय म्हणू शकता याला? फिनिल अमाइन देखील असं तुम्ही म्हणू शकता. ओके. हे लक्षात ठेवा. प्रायमरी अमाइनच्या बाबतीत काय काय सांगितलं लक्षात आलं? तर प्रायमरी अमाइन्स म्हणजे काय? द अमाइन्स इन विच ओनली 1 हायड्रोजन atom of ammonia is replaced by only 1 alkyl or aryl group are called as a primary amine. म्हणजे तुम्ही थोडक्यात असं लक्षात ठेवू शकता की NH3 चा एकच H हा कोण रिप्लेस करणार आहे? R. तयार होईल RNH2. ओके. यांना म्हणायचं असतं प्रायमरी अमाइन. यांना काय म्हणायचं असतं? प्रायमरी अमाइन. अमोनियाचा एक H हा R ने रिप्लेस केला, तयार होणारा नवीन कंपाऊंड त्याला म्हणतो आपण प्रायमरी अमाइन. ओके. फंक्शनल ग्रुप कोणता असतो? प्रायमरी अमाइन कंटेन NH2 as a functional group. आणि NH2 ग्रुप म्हणजे कोणता असतो? तर NH2 ग्रुपला अमायनो ग्रुप म्हटलं जातं. लक्षात ठेवा. NH2 ग्रुप इज कॉल्ड एज अमायनो ग्रुप. नेहमीच लक्षात ठेवायचं की हा जो NH2 असतो, ज्या ज्या कंपाऊंड मध्ये तुम्हाला NH2 दिसेल तो प्रायमरी अमाइन असतो, त्याला अमायनो या नावानं ओळखलं जातं. कोणत्या? अमायनो. प्रायमरी अमाइनचं रिप्रेझेंटेशन कसं असतं? तर प्रायमरी अमाइन्स आर जनरली रिप्रेझेंटेड ॲज RNH2.
RNH2 आणि R म्हणजे काय, तर R म्हणजे तो अल्किल ग्रुप असू शकतो किंवा तो अरिल ग्रुप असू शकतो. एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता, जर R म्हणजे CH3 असेल तर त्याचं नाव मिथिल अमाइन, त्याचं नाव काय तर मिथिल अमाइन. आणि R म्हणजे जर मी ते घेतलं CH3 CH2 तर त्याचं नाव काय झालं इथिल अमाइन. म्हणजे ह्या NH2 ग्रुपला CH3 CH2 जोडला तो तयार झाला इथिल अमाइन. काय तयार झाला तो इथिल अमाइन. आणि इथं ह्या R ला जर मी C6H5 हा ग्रुप जर जोडला तर तयार झाला C6H5NH2. याचं नाव आहे ॲनिलीन. याचं नाव काय तर ॲनिलीन हे त्याचं नाव आहे. कृपया एवढं लक्षात ठेवा. आणि मला आणखी एक सांगायचे, हे एक एक्झाम्पल आणि हे एक एक्झाम्पल जर पाहिलं तर तुम्ही इथं CH3 आहे, इथं CH3 CH2 आहे, हा मिथिल आणि हा इथिल, हे अल्किल ग्रुप आहेत. हे अल्किल ग्रुप आहे आणि हा कोणता ग्रुप आहे अरिल ग्रुप आहे. मग मला सांगायचंय की ज्या ज्या अमाइन मध्ये अल्किल ग्रुप हा नायट्रोजनला जोडलेला असतो त्यांना अलिफॅटिक अमाइन्स म्हटलं जातं. आणि ज्या ज्या अमाइन्स मध्ये मग ते प्रायमरी असू द्या, सेकंडरी असू द्या, टर्शियरी असू द्या, त्यांच्यामध्ये एखादा जरी अरिल ग्रुप जोडलेला असेल तर त्या प्रकारच्या अमाइनला एरोमॅटिक अमाइन्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, एरोमॅटिक अमाइन्स असं म्हटलं जातं. ओके, हा झाला अमाइनचा पहिला प्रकार. हा काय झाला अमाइनचा पहिला प्रकार. आता आपल्याला अमाइनचा दुसरा प्रकार पाहायचा. कोणता आहे बरं, जर आपण असं म्हटलं अमोनियाचे दोन हायड्रोजन ऍटम हे दोन R ग्रुपने रिप्लेस केले तर तयार होतं आपल्याला R2NH. आणि R2NH म्हणजे कोणता बरं, तर तो म्हणजे सेकंडरी अमाइन. कोणता अमाइन, सेकंडरी अमाइन. म्हणजे when two hydrogen atoms of ammonia are replaced by two same or different alkyl or aryl group are called as a secondary amine. Are called as a secondary amine. ओके, तर पहा सेकंडरी अमाइन विषयी काय काय सांगतोय त्याविषयी पाहिजे का. मी दुसरा प्रकार देतो तो इथं, तो असा इथे देतोय. 2 नंबरचा प्रकार सेकंडरी अमाइन. कोणता, तर तो आहे सेकंडरी किंवा त्यालाच आपण म्हणतो 2 डिग्री अमाइन किंवा त्यालाच काय म्हणतो आपण 2 डिग्री अमाइन. आता पहा, जसं आपण प्रायमरी अमाइन मध्ये पाहिले तसंच आपण सेकंडरी अमाइन मध्ये पाहतो. डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, यांचा फंक्शनल ग्रुप कोणता असतो पहा. फंक्शनल ग्रुप कोणता असतो पहा, तर फंक्शनल ग्रुप ओके तो असेल असा, शॉर्टकट लिहितो पहा FG. फंक्शनल ग्रुप कोणता, तर त्यांच्यामध्ये असतो NH. काय असतो विद्यार्थी मित्रांनो, NH म्हणजे काय, या अमोनियाचे दोन हायड्रोजन ऍटम हे दोन सारखे किंवा वेगळे अल्किल ग्रुपने रिप्लेस केले असतात. तोच आपण असा लिहू शकतो किंवा त्याला शॉर्टकट म्हणून आपण लिहितो तो असा NH डायव्हॅलेंट. ओके, हा, तर इथं जसा हा मोनोव्हॅलेंट आहे, मोनोव्हॅलेंट NH2. कोणता, मोनोव्हॅलेंट NH2 फंक्शनल ग्रुप आहे, तसा फंक्शनल ग्रुप इन सेकंडरी अमाइन इज दिस. याला असं लिहितो आपण. ओके, पाहतो हे NH डॅश NH डबल डॅश. डायव्हॅलेंट NH कोणता, डायव्हॅलेंट NH इज अ फंक्शनल ग्रुप. डायव्हॅलेंट आहे, दोन व्हॅलेन्सी ना. इथं पहा बरं, ह्या NH2 ला किती व्हॅलेन्सी आहे, एक आहे. आणि ह्या NH ला इकडे एक व्हॅलेन्सी आणि इकडे एक व्हॅलेन्सी, तो आहे डायव्हॅलेंट NH. याला इमिनो म्हटलं जातं. जसं प्रायमरी फंक्शनल ग्रुपला अमायनो म्हटलं जातं तसं सेकंडरी अमाइन मध्ये असलेला जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला काय म्हटलं जातं विद्यार्थ्यांनो, तर त्याला असं म्हटलं जातं IMINO. त्याला इमिनो म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इमिनो असं म्हटलं जातं. रिप्रेझेंटेशन काय असतं पहा, तर रिप्रेझेंटेशन हे लक्षात येईल तुमच्या, हे रिप्रेझेंटेशन येतं. रिप्रेझेंटेशन ऑफ सेकंडरी अमाइन इज, सेकंडरी अमाइन इज ते असं असणार आहे, इथं R आणि इथं R असणार आहे. म्हणून आपण सिंपली असं लिहितो R2NH. काय लिहितो आपण, R2NH. सेकंडरी अमाइन्स आर रिप्रेझेंटेड ॲज R2NH. ओके, देन आफ्टर R म्हणजे काय, इथे तुम्हाला सांगतो की R म्हणजे काय, तर R म्हणजे सेम ऑर डिफरंट. इथे लिहितो मी सेम ऑर डिफरंट, सेम ऑर डिफरंट अल्किल, सेम ऑर डिफरंट अल्किल ऑर अराइल ग्रुप, सेम ऑर डिफरंट अल्किल ऑर अराइल ग्रुप असतील. ओके, R2NH सेम ऑर डिफरंट अल्किल ऑर अराइल ग्रुप असतील. एक्झाम्पल एकच घेणार आहे, एक्झाम्पल इथे एकच घेणार आहे, त्याचं कारण मला त्याचं फर्दर क्लासिफिकेशन करायचं. ओके, एक्झाम्पल पाहतो. इथे घेतोय CH3. ओके, हा NH असणार आहे. CH3 इथे घेतोय NH आणि इथे घेतोय CH3. याचं नाव काय, CH3 NH CH3.
हा मिथिल आहे, हा मिथिल आहे, हा पण मिथिल आहे, याचं कॉमन नेम लिहितोय तुम्ही डायमिथिलामाइन. काय नाव याचं? तर याचं नाव आहे डायमिथिलामाइन. हे एक एक्झाम्पल त्याचं घेतोय. ओके, कारण सेकंडरी अमाइन चे पुन्हा दोन प्रकार आहेत, सिंपल आणि मिक्सड. सध्या तर एवढं पहा. ओके, सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन म्हणजे काय? तर ज्या वेळेस अमोनियाचे दोन हायड्रोजन ऍटम हे सारखे किंवा वेगळे अल्किल किंवा अराइल ग्रुप रिप्लेस करतात, त्यांना आपण म्हणतो सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन कंटेन फंक्शनल ग्रुप डायव्हॅलेंट NH, दोन व्हॅलेन्सी असलेला NH. इट इज कॉल्ड ॲज अ इम्युनो. त्याला काय म्हणतो आपण? इम्युनो. रिप्रेझेंटेशन ऑफ सेकंडरी अमाइन इज दॅट इज R2NH. आणि R म्हणजे काय असतात? तर R म्हणजे इथं हे दोन जे R असतील ते दोन सारखे किंवा वेगळे अल्किल किंवा अराइल ग्रुप असतात. ओके, एक्झाम्पल एक घेतलं CH3NH डायमिथिल अमाइन. आणि दुसरं एक एक्झाम्पल घेऊ का लगेच? तर दुसरं एक्झाम्पल घेतो CH3NH2H5. CH3NH2H5. ओके, याचं नाव आहे इथिल मिथिल अमाइन. याचं नाव काय? तर इथिल मिथिल अमाइन. हे झालं इथिल मिथिल अमाइन. ओके, हा इथिल आहे, हा मिथिल आहे, हा झाला इथिल मिथिल अमाइन. पुढे मला असं म्हणायचं की सेकंडरी अमाइन मध्ये त्याचं फर्दर क्लासिफिकेशन होतं, किंवा सेकंडरी सांगतो, नंतर टर्शियरी सांगतो, आणि नंतर दुसरं घेतो. ते पहा. पहिला प्रकार झाला प्रायमरी अमाइनचा, दुसरा अमाइनचा प्रकार सेकंडरी अमाइन. तिसरा प्रकार घेतो तो असा पहा. माहिती तुम्हाला आता कोणता असणार आहे? तर तिसरा प्रकार असणार आहे टर्शियरी अमाइन. कोणता अमाइन? टर्शियरी अमाइन. त्यालाच आपण म्हणतो 3 डिग्री अमाइन. टर्शियरी अमाइन किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? तर 3 डिग्री अमाइन. तर पहा, लगेच डेफिनेशन सांगताना आपण जर म्हटलं NH3 अमोनिया, अमोनियाचे 3 हायड्रोजन ऍटम, अमोनियाचे किती? अमोनियाचे 3 हायड्रोजन ऍटम काढले आणि त्याच्या ऐवजी आपण जर 3 R जोडले म्हणजे फॉर्म्युला तयार होईल R3N. काय तयार होईल? तर R3N तयार होईल. ओके, तर R3N म्हणजे काय? टर्शियरी अमाइन. तर डेफिनेशन सांगतोय ते अशी, when 3 hydrogen atom, when all 3 hydrogen atoms of ammonia are replaced by 3 same or different alkyl or aryl group are called as a tertiary amine. त्यांना काय म्हणतो आपण? तर टर्शियरी अमाइन असं आपण त्यांना म्हणत असतो. ओके, यांचं पाहता जसं इकडे पाहिलं तसं इकडं तसं पुढं. तर फंक्शनल ग्रुप कोणता असतो? टर्शियरी अमाइन मध्ये फंक्शनल ग्रुप कोणता असतो ते आपल्याला पाहायचंय. फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन टर्शियरी अमाइन इज. ओके, पाहायचं. फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन टर्शियरी अमाइन इज तो असतो अशा प्रकारचा. ओके, इट इज अ ट्रायव्हॅलेंट नायट्रोजन. 3 व्हॅलेन्सी असलेला नायट्रोजन. इथं काय काढले पहा तुम्हाला, हे पहा इथं काढतो मी. हा N, इकडे डॅश, इकडे दुसरा डॅश आणि इथे तिसरा डॅश. याचा अर्थ काय? अमोनियाचे सर्वचे सर्व म्हणजे 3 चे 3 हायड्रोजन इथं नसणार आहे, तिथं अल्किल किंवा अराइल ग्रुप असतील. ओके, काय झालं? फंक्शनल ग्रुप ऑफ टर्शियरी अमाइन इज ट्रायव्हॅलेंट नायट्रोजन. त्याला काय म्हणतो पहा मी? तर याला म्हणतो मी ट्रायव्हॅलेंट नायट्रोजन. काय म्हणतो त्याला? ट्रायव्हॅलेंट नायट्रोजन. जसं NH2 ला अमाइनो म्हटलं जातं, सेकंडरी फंक्शनल ग्रुप NH ला इमिनो म्हटलं जातं, तसं टर्शियरी अमाइन मधल्या ट्रायव्हॅलेंट नायट्रोजनला काय म्हटलं जातं? तर त्याला नायट्राइल म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? तर ट्रायव्हॅलेंट नायट्राइल किंवा ट्रायव्हॅलेंट नायट्रोजन त्याला म्हटलं जातं, ट्रायव्हॅलेंट नायट्रोजन. आणि त्यालाच नायट्राइल हे देखील नाव आहे. काय? तर नायट्राइल हे देखील नाव आहे. ओके, नंतर प्रायमरी अमाइनचं रिप्रेझेंटेशन RNH2 आहे, सेकंडरीचं R2NH. मग टर्शियरीचं काय असायला पाहिजे बरं? तर रिप्रेझेंटेशन काय लिहितोय मी? तर पहा, रिप्रेझेंटेशन शॉर्टकट, रिप्रेझेंटेशन ऑफ टर्शियरी अमाइन इज लाईक दिस. हा, सांगता येईल का? R3N. काय असेल? तर R3N. आणि मी असं म्हणेल की इथं R म्हणजे काय? इथेही सारखंच. R म्हणजे काय? सेम ऑर डिफरंट अल्किल ऑर अराइल ग्रुप. इथे लिहितो R म्हणजे काय? तर सेम ऑर डिफरंट. काय? तर सेम ऑर डिफरंट अल्किल ऑर अराइल ग्रुप. सेम ऑर डिफरंट अल्किल ऑर अराइल ग्रुप. तुम्ही म्हणता सर इथं R3 लिहिले, मग ते R कसे लिहू शकतो आपण? ते R डॅश म्हणजे R डॅश आणि R डॅश डबल डॅश असे आपण लिहू शकतो, पण ते लिहायची गरज नाही. टर्शियरी
amines are represented as R3N आणि हे 3 R असतील. किती असतील तर 3 R. हे कसे असतील? ते 3 R 3 सारखे असू शकतात किंवा ते 3 वेगळेही असू शकतात. ओके, ते अल्किल ग्रुप असू शकतात किंवा ते अराइल ग्रुप देखील असू शकतात. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा. ओके, एक्झाम्पल देतो पहा त्याचं मी. त्याचं एक्झाम्पल देतोय. एक्झाम्पल लिहित असताना इथे पाहता एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1 तर इथं घेतो मी CH3, इथं नायट्रोजन, इथं CH3 आणि इथं CH3. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती. ओके, अमोनियाचे किती हायड्रोजन रिप्लेस झाले? इथं एकच दिसत नाही, याचा अर्थ 3 रिप्लेस झाले. 1, 2 आणि 3 मिथिल ग्रुप येतं. याचं नाव काय? याचं नाव आहे ट्रायमिथिल अमाइन. याचं नाव काय तर ट्रायमिथिल अमाइन. दुसरं एक्झाम्पल पहा. इथं 3चे 3 हायड्रोजन ॲटम कोण रिप्लेस केलं? सारख्याच अल्किल ग्रुपनं रिप्लेस केलं, तर सारख्याच मिथिल ग्रुपनं रिप्लेस केलं. हा झाला ट्रायमिथिल अमाइन. दुसरं एक्झाम्पल, हा नायट्रोजन, या नायट्रोजनचा एक हायड्रोजन ॲटम मिथिलने रिप्लेस केला, दुसरा C2H5 ने रिप्लेस केला आणि तिसरा मी म्हणतोय की तिसरा हा C3H7 ने रिप्लेस केला. कोण रिप्लेस केलाय? C3H7. हा C2H5 इथिल, हा मिथिल आणि हा प्रोपिल. तर विद्यार्थी मित्रांनो याचं नाव काय? तुम्हाला ते नाव लक्षात नंतर येईल, पण सध्या मी सांगून ठेवतो तुम्हाला. इथं पहा, त्याचं नाव आहे इथिल. ओके, मिथिल एन प्रोपिल अमाइन. मिथिल एन प्रोपिल अमाइन हे त्याचं नाव आहे. एक इथिल C2H5 ग्रुप आहे. कोणता हा? तर C2H5. हा इथिल ग्रुप आहे, हा मिथिल आहे आणि हा प्रोपिल ग्रुप आहे. इथिल मिथिल एन प्रोपिल अमाइन. हा झालं टर्शरी अमाइनचं एक्झाम्पल. हे काय झालं तर टर्शरी अमाइनचं एक्झाम्पल. ओके, अमाइनचे किती प्रकार? 3. कशानुसार? अमोनियाचे हायड्रोजन ॲटम किती रिप्लेस झाले तर त्याच्यानुसार 3 प्रकार. ओके, पहिला प्रकार माहिती तुम्हाला प्रायमरी अमाइन, दुसरा सेकंडरी अमाइन, तिसरा टर्शरी अमाइन. ओके, प्रायमरी अमाइन मध्ये फंक्शनल ग्रुप कोणता असतो? NH2. त्याचं नाव काय? अमाइनो. प्रायमरी मधला जो पहिला असतो हा NH2. मोनोव्हॅलेंट NH2 हा फंक्शनल ग्रुप प्रायमरी अमाइन मध्ये असतो. सेकंडरी मध्ये डायव्हॅलेंट NH, 2 व्हॅलेन्सी असलेला NH ओके असतो. आणि टर्शरी मध्ये ट्रायव्हॅलेंट नायट्रोजन हा फंक्शनल ग्रुप असतो. प्रायमरी मधल्याला अमाइनो म्हणतो, सेकंडरीला इमिनो म्हणतो, टर्शरीला नायट्राइल असं म्हणतो. ओके, नंतर प्रायमरी अमाइनचं रिप्रेझेंटेशन RNH2, सेकंडरीचं R2NH, टर्शरी अमाइनचं रिप्रेझेंटेशन R3N आहे. ओके, नंतर एक्झाम्पल प्रायमरीचे तुमच्या समोर आहेत, सेकंडरीचे आहेत आणि टर्शरीचे आहेत. ओके, इथपर्यंत तुमचं लक्षात आलं. आता मला असं म्हणायचंय की सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन डिपेंडिंग अपॉन अल्किल or aryl group attached in secondary and tertiary amine, they are same or different depending on they are further classified into two types. म्हणजे काय मराठी सांगतो की सेकंडरी अमाइन मध्ये हे जे R2NH आहे जोडलेले 2 अल्किल ग्रुप सारखे आहेत का वेगळे आहेत? इथं पहा बरं, इथं 2 सारखे येतात, हे 2 कसे येतात? सारखे येतात आणि हे 2 कसे येतात? वेगळे येतात. मग नायट्रोजनला जोडलेले अल्किल ग्रुप सारखे का वेगळे यानुसार परत 2 प्रकार आहेत. एक सिंपल अमाइन, दुसरा मिक्स्ड अमाइन. जसं सेकंडरी मध्ये आहे तसंच टर्शरी मध्ये. मला सांगा, पहिलं एक्झाम्पल घेतलं टर्शरी मध्ये, ह्या नायट्रोजनला जोडलेले अल्किल ग्रुप कसे येतात? सारखे. मग यांना सिंपल अमाइन म्हणायचं. आणि इथं या नायट्रोजनला जोडलेले 3 कसे येतात? वेगळे. मग यांना मिक्स्ड अमाइन म्हणायचं. काय म्हणायचं? मिक्स्ड. म्हणून मी असं म्हणतोय की सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन मध्ये नायट्रोजनला जोडलेले अल्किल किंवा अराइल ग्रुप हे कसे आहेत त्यानुसार त्यांचे 2 प्रकार. पहा इथं मी असं म्हणेल की सेकंडरी अमाइन अँड टर्शरी अमाइन आर फर्दर क्लासिफाइड इनटू. पहा मी काय म्हणतो तुम्हाला की सेकंडरी अमाइन कोणते? पहा, secondary amine and tertiary amine are further classified into two types. ते 2 प्रकार कोणते? तर ते 2 प्रकार पहा. इथं लिहितोय मी, हे लिहितोय सिंपल अमाइन. पहिला प्रकार कोणता? इथं लिहितोय सिंपल अमाइन किंवा यांनाच विद्यार्थी मित्रांनो
सिमेट्रिकल अमाइन देखील म्हटलं जातं. यांनाच काय म्हटलं जातं? सिमेट्रिकल अमाइन देखील म्हटलं जातं. आता एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला ते क्लिअर होईल. सेकंडरी अमाइन आर फर्दर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. ए सिंपल अमाइन आणि जो दुसरा असणार आहे त्याला आपण म्हणतो मिक्स्ड अमाइन. कोणता? मिक्स्ड अमाइन किंवा त्यांनाच अनसिमेट्रिकल अमाइन म्हटलं जातं. त्यांनाच काय म्हणतो आपण? अनसिमेट्रिकल अमाइन. एक्झाम दिलं की तुमच्या लक्षात येईल. याचा सिमेट्रिकलचं एक्झाम्पल पहा. याचा एक्झाम्पल नंबर 1 देतो. एक्झाम्पल नंबर 1 जे की तुमच्या समोर आहेच ऑलरेडी. तर दुसरं एक्झाम्पल देतो. पहा इथं. किंवा ठीक आहे चला तुम्हाला समजण्यासाठी CS3 NH CS3 CS3 NH CS3 हे कोणतं आहे? तर हे तुम्हाला माहिती आहे. किंवा चला हे तुम्हाला तर माहितीच आहे. दुसरं एक्झाम्पल देतो तसं, कारण डायमिथिलामाइन. ओके, इथं पहा दुसरं एक्झाम्पल देतो. जर आपण असं म्हणतो की या नायट्रोजनचे 2 हायड्रोजन ॲटम 2 सारख्याच रिप्लेस केले तर हे इथं N, इथं मी म्हणतो इथला रिप्लेस केला C2H5 न आणि इकडचा H रिप्लेस केला C2H5 न. सांगा बरं काय नाव तयार झालं? तर सांगा बरं काय तयार झालं? हा इथिल आहे आणि हा इथिल आहे. याचं नाव काय? तर याचं नाव आहे डायइथिल अमाइन. याचं नाव काय? तर डायइथिल अमाइन. ओके, हा झाला. दुसरं एक एक्झाम्पल पहा. दुसरं एक एक्झाम्पल आपण म्हणू की अमोनियाचे 2 हायड्रोजन ॲटम 2 सारख्या अरिल ग्रुपने रिप्लेस केले तर ते पहा एक्झाम्पल इथं काढतोय. ओके, हा फिनिल ग्रुप आहे. इथं NH. इथं तुमच्या माहितीसाठी इथं काय नसतं म्हणजे काय माहिती तुम्हाला? इथं हे आपण असं लिहू शकता, हे आपण असं लिहू शकता. इथं पुन्हा दुसरा ग्रुप कोणता? तर दुसरा ग्रुप तो आपण लिहू शकता हा असा ग्रुप. ओके, हा फिनिल आहे, हा पण फिनिल आहे. याचं नाव आहे डायफिनिल अमाइन. याचं नाव काय? तर डायफिनिल अमाइन. हा झाला डायफिनिल अमाइन. हा डायइथिल अमाइन आणि हा डायफिनिल अमाइन. मला सांगा हा जो नायट्रोजन आहे या नायट्रोजनला इकडचा कोणता आहे? इथिल. इकडचा कोणता आहे? इथिल. ओके, मग हा झाला सिंपल अमाइन. कोणता झाला? सिंपल अमाइन. इथं ह्या डायव्हॅलेंट नायट्रोजनला काय जोडलंय? इकडे एक फिनिल जोडला आणि इकडच्या साईडने एक काय जोडला? फिनिल. दोन्ही कसे येतं? सारखे, म्हणून त्याला आपण म्हणतो सिंपल अमाइन. काय म्हणतो आपण त्याला? सिंपल अमाइन. सिंपल अमाइन हे कोणाचे प्रकार येतं? सेकंडरी आणि टर्शियरीचे. तर इथं सेकंडरीचा प्रकार पाहिला. आता मिक्स्ड अमाइन म्हणजे काय? तर पहा मी असं म्हणतो, एक्झाम्पल घेतो डायरेक्ट. एक्झाम्पल 1. हा इथं घेतला नायट्रोजन, याला मी जर जोडला CH3 आणि याला जर मी जोडला C2H5 आणि इथं H जोडला. H असतोच तो. इथं लिहू का तसा? ठीक आहे, तुमच्या लक्षात येईल ना आता. इथं हा H खाली लिहिण्याऐवजी मी काय करायचं तर इथं लिहिला. ओके, हा कोणता ग्रुप आहे बरं? या नायट्रोजनला हा कोणता ग्रुप जोडलाय? हा इथिल जोडला आणि हा कोणता जोडला? मिथिल. दोन्ही सारखे आहेत का? नाहीत. दोन्ही कसे आहेत? वेगळे. हा इथिल आहे, हा मिथिल आहे. याचं नाव काय? तर याचं नाव सांगतोय सध्या तुम्हाला मी, इथिल मिथिल अमाइन. काय याचं नाव? इथिल मिथिल अमाइन. हे झालं अलिफॅटिक अमाइन. दुसरं एक एक्झाम्पल घेतो ते असं की पहा. चला हा नायट्रोजन काढला. ठीक आहे, या नायट्रोजनला मी काढतो असा ग्रुप. हा असा काढतोय. चला ते एकूण एकच स्ट्रक्चर येतं. ओके, ही रिंग इथं NH आणि इथं काढलं मी CS3. या नायट्रोजनला इकडे मिथिल जोडला आणि या नायट्रोजनला इकडे फिनिल जोडला. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे हायड्रोजन तर तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहितच आहे ते आता की हायड्रोजन ॲटम कुठं असतो? तर हा नायट्रोजनला जोडलेला असतो. फक्त सोपं लिहिता यावं म्हणून आपण त्याला NH असं लिहितो. हा मिथिल आहे. हा कोणता ग्रुप आहे? नायट्रोजनला मिथिल आहे आणि हा फिनिल. दोन्ही वेगळे. याचं नाव काय? तर याचं नाव सांगतो तुम्हाला. याचं नाव आहे N मिथिल ॲनिलीन. याचं नाव काय? तर N मिथिल ॲनिलीन. ओके, हे मिक्स्ड अमाइन आहेत. हे कोणते? तर मिक्स्ड अमाइन आहेत. त्यालाच आपण म्हणतो अनसिमेट्रिकल अमाइन. त्यालाच काय म्हणतो आपण? तर त्यालाच आपण म्हणतो अनसिमेट्रिकल अमाइन. पहा, सेकंडरी अमाइनचे किती प्रकार? सेकंडरी अमाइन फर्दर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. वन सिंपल अमाइन, अनदर मिक्स्ड अमाइन. सिंपल अमाइन म्हणजे काय? सिंपल अमाइन त्यालाच आपण म्हणतो सिमेट्रिकल अमाइन. जर सेकंडरी अमाइन मध्ये जोडलेले, सेकंडरी अमाइन मध्ये नायट्रोजनला जोडलेले 2 सारखे अल्किल ग्रुप असतील किंवा 2 सारखे अरिल ग्रुप असतील तर त्यांना म्हणायचं असतं सिंपल अमाइन. त्यांना काय म्हणायचं असतं? सिंपल अमाइन. आणि जर सेकंडरी अमाइन मध्ये जोडलेले 2 अल्किल ग्रुप पाहायचं कसे तर वेगळे असतील.
एक अल्किल असेल किंवा एक अल्किल असेल त्याला आपण काय म्हणतो आपण मिक्स्ड अमाइन. त्याला काय म्हणतो आपण मिक्स्ड अमाइन. मग सिंपल अमाइनचे डेफिनेशन काय? इन सेकंडरी अमाइन if two different alkyl groups are attached to nitrogen atom directly are called as a simple amine. And mixed amine definition: the secondary amine in which two different alkyl or aryl group attached to divalent nitrogen atom are called as a mixed amine. यांना काय म्हणतो आपण तर मिक्स्ड अमाइन असं म्हणतो. जसं सेकंडरी अमाइनचे टाइप पाहिले तर तसेच प्रकार कोणाचे आहेत तर टर्शियरी अमाइनचे. तर कोणाचे प्रकार तसे तर टर्शियरी अमाइन. म्हणून हे ज्यांना समजलं त्यांना इकडचं सांगायची पण गरज नाही, तरी पण मी सांगतोय. टर्शियरी अमाइन आर फर्दर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. ते कोणते तर इथं पण ते आहे सिंपल अमाइन. इथं पण कोणतं तर सिंपल अमाइन. आणि दुसरा प्रकार कोणता तर दुसरा प्रकार आहे मिक्स्ड अमाइन. कोणता तर मिक्स्ड अमाइन. एक आहे सिंपल अमाइन, दुसरा आहे मिक्स्ड. आणि सिंपललाच काय म्हणतो आपण तर माहिती तुम्हाला, सिंपललाच आपण म्हणतो सिमेट्रिकल अमाइन आणि मिक्स्डला म्हणतो आपण अनसिमेट्रिकल अमाइन. इतर सारखंच आहे. ओके, अनसिमेट्रिकल अमाइन असं आपण त्यांना म्हणत असतो. ओके, सिंपल अमाइनचे एक्झाम्पल देतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल आपण ऑर्डर वरती घेतलंय. हे पहा, अमोनियाचे 3 नायट्रोजन अटम सारख्या अल्किल ग्रुपने रिप्लेस केलेले आहेत. म्हणून त्याचे एक्झाम्पल घेतो तुम्ही आता. हा नायट्रोजन, ओके, हा CH3, हा इथं CH3 आणि इथं हा CH3. तुम्ही म्हणता सर इलेक्ट्रॉन कुठे गेले, उडून गेले का? इलेक्ट्रॉन प्रत्येक नायट्रोजनच्या डोक्यावरती असतात, पण आपण कधी काढतो तर कधी काढत नाही. ओके, तुम्ही जर म्हणत असाल तर मी नेहमी त्याच्यावरती नायट्रोजनच्या डोक्यावरती काय देणार आहे तर इलेक्ट्रॉनची पेअर आपण देऊ शकता. ओके, डॉट डॉट हे पाहू शकतो तुम्ही. ओके, तर आपण पाहतोय टर्शियरीचा प्रकार. टर्शियरी अमाइन फर्दर क्लासिफाइड इनटू टू टाइप. वन इज अ सिंपल अमाइन, अनदर इज अ मिक्स्ड अमाइन. सिंपल अमाइनचे एक्झाम्पल मी जसं तसं काय घेतो. याचं नाव काय तर याचं नाव आहे ट्राय मिथिल अमाइन. काय तर ट्राय मिथिल अमाइन. हे अलिफॅटिक झालं. 1 2 3 तीनही मिथिल ग्रुप नायट्रोजनला जोडलेले सारखे आहेत, त्याचं नाव आहे ट्रायमिथिल अमाइन. ओके, दुसरं एक्झाम्पल घेतो ते असं. हे पहा, नायट्रोजन. ओके, नायट्रोजन घेतला, नंतर याला जोडतो मी इकडं असा फिनिल ग्रुप. कोणता ग्रुप? हा फिनिल. हे पहा, म्हणजे तुमची कोणतीच कन्सेप्ट अनक्लिअर राहता कामा नये. हे हा फिनिल, हा फिनिल, हा फिनिल. किती फिनिल? 3 फिनिल. कोणाच्या ऐवजी आले तर हायड्रोजनच्या ऐवजी आले तर. ओके, याचं नाव काय तर याचं नाव आहे ट्रायफिनिल अमाइन. काय नाव याचं? ट्रायफिनिल अमाइन. ट्रायफिनिल अमाइन हे झालं सिंपल अमाइन. सिंपल टर्शियरीचे प्रकार. टर्शियरीचे हे प्रकार सिंपल. नंतर टर्शियरी अमाइनचे दुसरे प्रकार कोणते? मिक्स्ड अमाइन. एक्झाम्पल देतो जेणेकरून तुमचं क्लिअर होईल. ते पहा, हा नायट्रोजन, इथे एक्झाम्पल दिले मी. हे वरती CH3 C2H5, इथं CH2 आणि CH3. ओके, याचं नाव काय तुमच्या समोर आहे? याचं नाव आहे इथिल मिथिल एन प्रोपिल अमाइन. इथिल मिथिल एन प्रोपिल अमाइन इज अ टर्शियरी अमाइन. हे कोणते तर टर्शियरी मतलब मिक्स्ड आहे. टर्शियरी मधलं कोणतं तर मिक्स्ड. मिक्स्ड का हे सांगायची गरज आता राहिलेली नाही. दुसरं एक एक्झाम्पल देतो ते असं. हे असं. ओके, ते पहा, नायट्रोजन याला मी जोडतोय CH3 आणि इकडे जोडतोय मी C2H5. काय जोडलंय मी इथं? C2H5. याचं नाव काय? आता मी नाव सांगतो, थोड्या वेळानंतर नॉमेनक्लेचर झाल्यानंतर ते तुम्हाला लिहिता येईल. याचं नाव मी सांगतो. नायट्रोजन हा ऍनिलीन C6H5NH2. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे पहा, C6H5NH2 याचं नाव काय? ऍनिलीन. ऍनिलीन हे कॉमन नेम आहे. तेच IUPAC सिस्टीमने ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि म्हणून याचं नाव लिहित असताना कसं लिहिलं जातं तर विद्यार्थ्यांनो, हा इथिल ग्रुप कोणाला जोडलाय? नायट्रोजनला. हा मिथिल ग्रुप कोणाला जोडलाय? नायट्रोजनला. ह्याचं नाव आहे एन मिथिल ऍनिलीन. हे त्याचं IUPAC नेम आहे. हे त्याचं कोणतं नाव आहे? IUPAC नेम आहे. किंवा तुम्ही याला असे लिहू शकता इथिल मिथिल फिनिल अमाइन. इथिल मिथिल फिनिल अमाइन, पण त्याच्याऐवजी लिहिलं एन मिथिल ऍनिलीन. ओके, तर हे कोणाचे प्रकार? तर हे टर्शियरी अमाइनचे फर्दर क्लासिफिकेशन आहेत. सिंपल अमाइन आणि
टर्शियरी अमाइन. मग मला सांगा बरं टर्शियरी मधलं सिंपल अमाइन म्हणजे काय. तर ज्या ज्या टर्शियरी अमाइन इंग्रजी सांगतो. द टर्शियरी अमाइन इन विच 3 सेम अल्किल ग्रुप और अराइल ग्रुप अटॅच्ड टू नायट्रोजन atom आर कॉल्ड एज अ सिंपल अमाइन. आर कॉल्ड एज अ सिंपल अमाइन. आणि दुसरा प्रकार कोणता मिक्स्ड अमाइन. टर्शियरी मिक्स्ड अमाइन. तर द टर्शियरी अमाइन इन विच 3 डिफरंट अल्किल or aryl group attached to nitrogen atom are called as a mixed tertiary amines. यानुसार हे आपले एक्झाम्पल क्लिअर झाले. ओके इथपर्यंत कोण काही अडचण आहे का तर नाही. ओके मला वाटतं याच्यात काय अडचण तुम्हाला नसावी. आपण हे पाहिलं क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. काय पाहिलं आपण क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. आता बऱ्याच जणांना मला सांगायचं थोडंसं वेगळं की आतापर्यंत आपण असं पाहिलं होतं आपण CH3 CH2OH हा OH ग्रुप प्रायमरी कार्बनला जोडला होता म्हणून त्याला इथिल अल्कोहोल आपण प्रायमरी अल्कोहोल म्हटलं होतं. काय म्हटलं होतं आतापर्यंत वेगळं होतं. अल्कोहोल मध्ये OH ज्या कार्बनला जोडलेला असायचा जर OH जोडलेला कार्बन हा प्रायमरी होता तर त्याला प्रायमरी अल्कोहोल म्हटलं होतं. ओके जर तोच OH जर सेकंडरी कार्बनला जोडलेला असायचा तर त्याला आपण सेकंडरी अल्कोहोल म्हटलं जायचं. पण अमाइनच्या बाबतीत वेगळं आहे. अमाइनच्या बाबतीत कसं आहे ते विद्यार्थी मित्रांनो वेगळं आहे. जसं प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल टर्शियरी अल्कोहोल असतं तसं अमाइन मध्ये नसतं. ओके पण अल्कोहोल मध्ये जर OH हा प्रायमरी कार्बनला जोडलेला असेल तर त्याला प्रायमरी अल्कोहोल. जर OH हा सेकंडरी कार्बनला जोडलेला असेल तर सेकंडरी अल्कोहोल. जर OH हा टर्शियरी कार्बनला जोडलेला असेल तर टर्शियरी अल्कोहोल होतं. तसंच अल्किलाइड मध्ये पण तेच होतं. जर प्रायमरी कार्बनला हॅलोजन जोडला तर प्रायमरी अल्किलाइड. सेकंडरी कार्बनला जोडला तर सेकंडरी अल्किलाइड आणि टर्शियरी कार्बनला जोडला तर टर्शियरी अल्किलाइड. हे अल्किलाइड मध्ये आणि अल्कोहोल पर्यंत मर्यादित होतं. अमोनिया मध्ये नाही. अमाइन्स मध्ये नाही. म्हणून मी तुम्हाला एकदा नाही दोनदा नाही तर 3दा एक्सप्लेनेशन दिलं की प्रायमरी अमाइन्स काय असतात सेकंडरी अमाइन्स काय असतात आणि टर्शियरी अमाइन्स काय असतात. तुमच्या बोर्डवरती सगळ्या गोष्टी क्लिअर कट दिलेल्या आहेत. ओके आता तुम्हाला 2 मिनिटं सगळं हे रिव्हिजन आणि मग आपण इथं थांबू शकता. ओके तर पहा आता सांगतोय की अमाइन्स म्हणजे काय असतं बघा. आता अमाइन्स म्हणजे काय आता एका गोष्टी मी टिक करेल तुम्ही पाहायचं. अमाइन्स म्हणजे काय असतात अमाइन्स. अमाइन्स आर द ऑर्गॅनिक डेरिव्हेटिव्हज. अमाइन्स आर द ऑर्गॅनिक डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया in which one, two or all the 3 hydrogen atoms of ammonia are replaced by same or different alkyl or aryl group are called as amines. Okay त्यानंतर आपण पाहिलं क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. डिपेंडिंग अपॉन how many hydrogen atoms of ammonia are replaced by alkyl or aryl group. Amines are classified into 3 types. म्हणजे अमोनियाचे किती हायड्रोजन ऍटम हे अल्किल किंवा अरिल ग्रुपने रिप्लेस केलेत त्यानुसार 3 प्रकार. पहिला प्रकार कोणता प्रायमरी अमाइन. दुसरा प्रकार कोणता सेकंडरी अमाइन आणि तिसरा प्रकार कोणता टर्शियरी अमाइन. ओके मला सांगा प्रायमरी अमाइन मध्ये अमोनियाचे किती हायड्रोजन रिप्लेस होतात तर तुम्हाला माहिती आहे प्रायमरी अमाइन मध्ये अमोनियाचा एकच हायड्रोजन ऍटम हा अल्किल किंवा अरिल ग्रुप रिप्लेस करतो. प्रायमरी अमाइनचा फंक्शनल ग्रुप कोणता NH2. त्यालाच काय म्हटलं जातं तर लक्षात ठेवा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन प्रायमरी अमाइन इज मोनोव्हॅलेंट NH2. एक व्हॅलेन्सी असलेला NH2 त्यालाच अमायनो ग्रुप म्हटलं जातं. कोणता ग्रुप अमायनो ग्रुप म्हटलं जातं. प्रायमरी अमाइनचं रिप्रेझेंटेशन कोणतं RNH2. R म्हणजे काय R म्हणजे अल्किल किंवा अरिल ग्रुप. एक्झाम्पल काय प्रायमरी अमाइनचे एक्झाम्पल काय CH3NH2 मिथिल अमाइन CH3CH2NH2 इथिल अमाइन आणि हा फिनिल अमाइन म्हणजेच ऍनिलीन. ओके इथे NH2 दिसतो तुम्हाला इथे NH2 आणि इथे NH2. अमोनियाचे फक्त या सर्व एक्झाम्पल मध्ये अमोनियाचा फक्त एकच हायड्रोजन हा अल्किल किंवा अरिल ग्रुपनं रिप्लेस केलेला आहे हे तुम्हाला दिसतंय. नंतर आपण जाऊया सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन म्हणजे कोणते ज्या अमाइन्स मध्ये अमोनियाचे 2 हायड्रोजन ऍटम हे ओके ज्या अमाइन्स मध्ये अमोनियाचे 2 हायड्रोजन ऍटम हे 2 सारख्या किंवा वेगळ्या अल्किल ग्रुपने रिप्लेस केलेले असतात त्यांना सेकंडरी अमाइन असं म्हणायचं असतं. ओके फंक्शनल ग्रुप कोणता असतो सेकंडरी अमाइन मध्ये सेकंडरी अमाइन कंटेन डायव्हॅलेंट NH फंक्शनल ग्रुप. या
डायव्हॅलेंट NH क्लास इम्युनो ग्रुप असं देखील म्हटलं जातं, लक्षात ठेवा इम्युनो. सेकंडरी अमाइन्स आर रिप्रेझेंटेड ॲज R2NH. ओके, आणि R2 दोन R असतात. हे कसे असतात? R म्हणजे काय इथं लक्षात ठेवा, सेम ऑर डिफरंट अल्किल ऑर अरिल ग्रुप्स. सेम ऑर डिफरंट अल्किल ऑर अरिल ग्रुप्स असतात. ओके, एक्झाम्पल डायमिथिलामाइन. एक्झाम्पल पहा, डायमिथिलामाइन, इथिलमिथिलामाइन हे झाले. त्यानंतर सेकंडरी अमाइन मध्ये हा जो नायट्रोजन ॲटम असतो, नायट्रोजन ॲटमला जोडलेले अल्किल आणि अरिल ग्रुप सारखे असतील तर त्याला सिमेट्रिकल आणि वेगळे असतील तर मिक्स्ड आपण म्हणतो. तर सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन मध्ये जोडलेले अल्किल आणि अरिल ग्रुप कसे आहेत त्यानुसार प्रकार. म्हणून डिपेंडिंग अपॉन अल्किल और अराइल ग्रुप अटॅच्ड टू द नायट्रोजन ॲटम, सेकंडरी अमाइन्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. पहिला कोणता? सिंपल अमाइन, त्यालाच आपण सिमेट्रिकल अमाइन म्हणतो. आणि सिमेट्रिकल म्हणजे काय? तर ज्यावेळेस सेकंडरी अमाइन मध्ये जोडलेले दोन अल्किल ग्रुप सारखे असतात, किंवा दोन जोडलेले अरिल ग्रुप सारखे असतात, त्याला आपण म्हणतो सेकंडरी सिंपल अमाइन. डायथिलामाइन आणि डायफिनिलामाइन हे कोणाचे? सिंपल सेकंडरी अमाइनचे एक्झाम्पल आहेत. सिंपल सेकंडरी अमाइनचे एक्झाम्पल आहेत. आणि मिक्स्ड अमाइन म्हणजे काय? तर सेकंडरी अमाइन मध्ये जर नायट्रोजनला जोडलेले अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप हे वेगळे असतील तर त्यांना मिक्स्ड सेकंडरी अमाइन आपण म्हणतो. ओके, इथिल मिथिल अमाइन. कोणता? इथिल मिथिल अमाइन. त्यानंतर हे मिथिल फिनिल अमाइन देखील तुम्ही म्हणू शकता, मिथिल फिनिल अमाइन किंवा एन मिथिल ॲनिलीन हे त्याचं आयुष्य मिळाले तुम्ही म्हणू शकता, याला काय हरकत नाही. चला, कोणता? मिथिल फिनिल अमाइन, तुम्ही याला असं देखील म्हणू शकता. आणि तिसरा प्रकार तुमच्या डोळ्यासमोर आहे तो कोणता? टर्शियरी अमाइन. तर टर्शियरी अमाइन म्हणजे काय? वेन ऑल 3 हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय सेम ऑर डिफरंट अल्किल और अरिल ग्रुप आर कॉल्ड एज टर्शियरी अमाइन्स. टर्शियरी अमाइन्स कंटेन ट्रायवॅलेंट नायट्रोजन. टर्शियरी अमाइन कंटेन ट्रायवॅलेंट नायट्रोजन ॲज अ फंक्शनल ग्रुप. ट्रायवॅलेंट नायट्रोजन हा असा नाही का, आपण इथे असंही काढू शकतो तुम्ही. ट्रायवॅलेंट नायट्रोजन त्याचं नाव काय आहे? त्या फंक्शनल ग्रुपला नायट्राइल नावानं ओळखलं जातं. कोणत्या नावानं? नायट्राइल नावानं ओळखलं जातं. टर्शियरी अमाइनचं रिप्रेझेंटेशन काय? R3N. R हे काय असतात? तर 3 R असतात. तर किती? 3 R. आणि ते R काय असतात? तर R हे सारखे किंवा वेगळे अल्किल किंवा अरिल ग्रुप असतात. आता R डॅश R डबल डॅश लिहिलं कमी नाही, पुन्हा कन्फ्युजन वाढू नये म्हणून फक्त R म्हणजे काय? तर हे 3 R असतील, ते R सारखे किंवा वेगळे अल्किल किंवा अरिल ग्रुप असतील. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत. ओके, हा ट्रायमिथिलामाइन आणि हा इथिल मिथिल एन प्रोपिलामाइन. आपल्याला हेही माहिती आहे की टर्शियरी अमाइन मध्ये या नायट्रोजनला जोडलेले अल्किल आणि अरिल ग्रुप सारखे किंवा वेगळे त्यानुसार क्लासिफिकेशन आहे. टर्शियरी अमाइन मध्ये नायट्रोजनला जोडलेले अल्किल आणि अरिल ग्रुप कसे आहेत त्यानुसार त्यांचे दोन प्रकार. हे दोन प्रकार कोणते? एक सिंपल, दुसरा मिक्स्ड. याला म्हणेल सिंपल टर्शियरी अमाइन, त्याला म्हणेल मिक्स्ड टर्शियरी अमाइन. ओके, याला सिंपल टर्शियरी अमाइन आणि याला मिक्स्ड टर्शियरी अमाइन. सिंपल टर्शियरी अमाइन म्हणजे काय? तर ज्या टर्शियरी अमाइन मध्ये 3 जोडलेले अल्किल ग्रुप हे सारखे असतात त्याला टर्शियरी सिंपल अमाइन म्हणायचं असतं. ट्रायमिथिलामाइन त्याचं एक्झाम्पल आहे. आणि हे फिनिल ट्रायफिनिलामाइन हे पण सिंपल टर्शियरीचं एक्झाम्पल आहे. आणि मिक्स्ड टर्शियरी अमाइनचं एक्झाम्पल कोणतं? तर इथे पाहू शकता, या नायट्रोजनला एक इथिल जोडलेला आहे, एक मिथिल जोडलेला आहे आणि तिसरा प्रोपिल जोडलेला आहे. 3 कसे येतात? वेगळे आहेत, म्हणून हा झाला मिक्स्ड टर्शियरी अमाइन. कोणता? मिक्स्ड टर्शियरी अमाइन. किंवा दुसरं एक्झाम्पल, याचं नाव काय? मग आता इथिल मिथिल एन प्रोपिल अमाइन. ओके, आणि हा तिसरा, ह्या एक्झाम्पल पहा, या नायट्रोजनला एक मिथिल जोडला, एक इथिल जोडला आणि एक फिनिल जोडला. याचं नाव असंही तुम्ही लिहू शकता, इथिल मिथिल फिनिल अमाइन. इथिल मिथिल फिनिल अमाइन. किंवा मी त्याचं आयुपीएस लिहिलेलं आहे एन इथिल एन मिथिल ॲनिलीन, हे त्याचं आयुपीएसी नेम आहे. ओके, तर हे झालं अमाइन आणि त्याचं क्लासिफिकेशन. अमाइन आणि त्याचं क्लासिफिकेशन एक्झाम्पल तुमच्या बोर्डच्या स्क्रीनवरती दिसत आहे. ओके, आणि क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स हे अल्कोहोल सारखं आहे का? नाही. हे अल्किल हॅलाइड सारखं आहे का? तर अजिबात नाही. लक्षात ठेवा,
अल्कोहोलचं अल्कलाइडचं एकदा वाचून घ्या तुम्ही कसं आहे ते क्लासिफिकेशन. आता मी तर जर सांगितलं तर तुमचं कन्फ्युजन वाढेल म्हणून मी सांगणार नाही तुम्हाला आता, थोडक्यात सांगितलं मगाशी. ओके, तर अमाईनचं क्लासिफिकेशन नीट काळजीपूर्वक पाहायचं आहे. आणि मी तुम्हाला हे सांगितलं की अमाईनचे आणखी 2 प्रकार, अलिफॅटिक अमाईन आणि ॲरोमॅटिक अमाईन. पण अलिफॅटिक अमाईन कोणाला म्हणायचे विद्यार्थी मित्रांनो, तर ती डेफिनेशन लिहून देणार नाही मी तुम्हाला. अलिफॅटिक अमाईन म्हणजे काय तर पहा, हा कंपाऊंड पहा, हा कंपाऊंड पहा, त्याचबरोबर हे कंपाऊंड, हा कंपाऊंड, हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड. अलिफॅटिक अमाईन्स म्हणजे काय तर ज्या ज्या अमाईन्स मध्ये नायट्रोजनला, सर्वचे सर्व नायट्रोजनला, मग प्रायमरी अमाईन असेल, सेकंडरी असेल किंवा टर्शियरी, ज्या वेळेस अल्किल ग्रुपच फक्त अमाईन ग्रुपला जोडलेले असतात, अमाईन फंक्शनल ग्रुपला जोडलेले असतात, त्यांना अलिफॅटिक अमाईन म्हणायचं असतं. कोणते? अलिफॅटिक अमाईन. The amines in which alkyl group is attached to amine functional group are called as aliphatic amine. Aliphatic amines एक्झाम्पल कोणते? हे मिथिल अमाइन, इथिल अमाइन, डायथिल अमाइन या प्रकारे. ओके, जिथे जिथे फक्त अल्किल ग्रुप असतात तिथं. आणि दुसरा प्रकार कोणता? एरोमॅटिक अमाइन. The amine in which aryl group, कोणता ग्रुप? aryl group is attached to amine functional group are called as aromatic amines. मग त्याच्यामध्ये एखादा जरी अॅरिल ग्रुप असेल तर ते एरोमॅटिक अमाइन झालं. एक्झाम्पल हे तुम्ही पाहू शकता. एरोमॅटिक अमाइनचे एक्झाम्पल हे ॲनिलीन आहे, डायफिनिल अमाइन आहे, किंवा हे एन मिथिल ॲनिलीन आहे, हे डायफिनिल अमाइन आहे. या प्रकारे एक जरी अॅरिल ग्रुप हा अमाइन मध्ये असेल तर त्याला आपण एरोमॅटिक अमाइन असं म्हणायचं असतं. ओके, हे झालं बेसिकली आजच्या लेक्चर पुरतं एवढंच. ओके, थँक्यू सो मच. हे बोर्ड रोच एकदा पाहून घ्या. ओके, थँक्यू.